मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. कारण तिथे जे पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढते. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. तोतापुरी कैरी आणली होती आणि ह्या कैरी छानपैकी लागतात. त्यामुळे ह्या कैरीवर मीठ, मसाला छानपैकी लावून घेतला आणि दुपार दुपार ह्या कैरीची मजा घेतली. तुमच्याकडे अशी कैरी मिळते का? आणि तुम्हाला अशी कैरी आवडते का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. बघा, कधीतरी आपण एखादं काम घेतो आणि ते काम वेगाने व्हावं असं आपल्याला वाटतं. परंतु ते काम वेगाने होईलच असं नाही. तर ते काम तेव्हाच होतं जेव्हा जे ठरवलेलं असतं. तर आमच्यासुद्धा घराचं काम घेतलंय आणि काम लवकर लवकर व्हावं असं वाटतं. परंतु सुरुवातीलाच जे खड्डे खणायचे होते त्यात इतका वेळ गेला, कारण ते खड्डे खणण्यात खूप सारी मेहनत होती आणि त्यामुळे ते काम दिसत नव्हतं. परंतु आता थोडंसं काम वेगाने वाढते, कारण खड्डे तयार झालेले आहेत, खड्ड्यात पी-सी-सी झालेली आहे आणि 1-2 खड्डेच बाकी होते. ते सुद्धा अगदी म्हणजे हा व्हिडिओ जो आहे हा एकच दिवसाचा आधीचा आहे. तर काम ते सुद्धा पूर्ण झालंय आणि सुरुवात झाली ते पी-सी-सी करून वरती ज्या जाळी बसवतात, त्या जाळी बसवायला सुरुवात केलेली आहे. बघा, ही जी आमची कामवाली आहे हिचं नाव रवीना आहे आणि ही खूप लाजाळू आहे. खूप लाजते आणि पण काम खूप छान करते. आता अशा पद्धतीने बघा इथे पी-सी-सी झालेले आहे. हे जे काका आहेत खूप वयाने आहेत आणि छानपैकी जाळी बसवायचं काम ते करतायत. पूर्ण घराचं जाळी बसवायचं काम, कॉलम उभं करण्याचं काम हे त्यांचंच आहे असं म्हणतात. दोघे जण आहेत हे आणि कामाला आता जरा थोडी जोरात सुरुवात झालेली आहे. हा जो काम आहे हा थोडासा स्लोच होतो, कारण सर्व बांधायचं असतं, त्यानंतर कॉलम उभे करायचे असतात. आता थोडासा वेगाने काम होणार आहे. इथे सळिये जे आहेत हे वाळायला सुरुवात केलेली आहे. कटिंग आधीच केलेले होते आणि वाळायला सुरुवात केली. आता लवकरात लवकर तुम्हाला कॉलम भरताना पण मी दाखवणार आहे. तुम्ही फक्त सर्वांनी एवढेच आशीर्वाद द्या की आमचं जे घर आहे हे आमच्या स्वप्नातलं घर लवकर लवकर पूर्ण होईल आणि पावसाळ्याच्या आत आम्ही तिथे राहायला जाऊ, इतकाच आशीर्वाद द्या. बाकी सर्वांचे आपल्या ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे, कारण तुम्ही रोज माझे मिनी ब्लॉग अगदी आवडीने पाहता, पूर्ण पाहता. त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद आहे. आता बघा इथे सुद्धा छानपैकी जाळी, मोठमोठ्या जाळ्या आहेत, अगदी लहान नाही आहेत, मोठे मोठे आहेत.